नो कॉमेंट्स या सदराखाली पश्चिम बंगालमध्ये एमपीचा दलबदल, पंजाबमध्ये एमपीचा दलबदल, महाराष्ट्रामध्ये एमपीचा दलबदल, या विषयावर देर शुड नॉट बी एनी कॉमेंट्स, ऐसा सैनिक समाज पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष बलबीर सिंह परमार साहब ने बताया है। महाराष्ट्रामध्ये चाललेला हा दलबदल आणि हा लोकशाहीचा चाललेला हा खेळ पाहता सैनिक समाज पार्टीने ठरवलं आहे की आपला अजेंडा पुढे घेऊन जायचा आहे। यांच्या कॉमेंट्सवर, यांच्यावर प्रतिक्रिया देण्यामध्ये आपला अमूल्य वेळ घालायचा नाही। मग आम्ही सैनिक समाज पार्टीचं एकमेव टार्गेट होतं की या राजकारणातील 90% भ्रष्टाचारी, वंशवादी, गुंड प्रवृत्तीच्या लोकांना एक्सपोज करणे, समाजापुढे एक्सपोज करत राहणे। त्यामध्ये आता हे दलबदल प्रकरण आणखी मध्ये आलेलं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये यांना पण आम्ही घेतलेला आहे। या दलबदलच्या विषयामध्ये बाहेर पडण्यासाठी सैनिक समाज पार्टीने हे एक आपलं धोरण, ध्येय साध्य करायचे ठरवलं आहे। जनतेच्या माध्यमातून साध्य करायचं आहे। जनतेला आव्हान केलेलं आहे। हे जनतेनं यांच्याकडे, आमच्याकडे आता एक ॲडव्होकेट शीतल यांनी एक लेख पाठवला। त्यामध्ये त्यांनी उल्लेख केला की लोकशाहीची अंत्ययात्रा, ते कविता रूपी त्यांनी असं सुरेख वर्णन केलं आहे की लोकशाहीची जर अंत्ययात्रा निघाली असेल तर दुःख फक्त समाजाला होणार आहे, समाज त्याच्यात हातावर होणार आहे। परंतु सैनिक समाज पार्टीने त्या लेखाचा अर्थ काढून, लेखाचा संदर्भ घेऊन लोकशाहीची अंत्ययात्रा रोखण्यासाठी जनतेला जागृत केलं आहे। जनतेनं हे आपलं संरक्षण आहे, प्रोटेक्शन आहे, याला या अंत्ययात्रेमध्ये रूपांतर होऊ द्यायचं नाही। त्यामुळे सैनिक समाज पार्टीने जनतेला आवाहन केलं आहे की जर तुम्ही सर्वांनी मिळून सैनिक समाज पार्टीमध्ये यायचं आहे, जेणेकरून वी कॅन सेव्ह धिस अंत्ययात्रा, ह्या अंत्ययात्रेचा आपण रोख लावू शकतो, जेणेकरून की या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रेतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार आणून लोकशाहीची अंत्ययात्रा होऊ द्यायची नाही। त्यासाठी जनतेचा पाठिंबा मिळत चालला आहे। जनतेने सपाटा लावला आहे सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर हजर होण्याचा। त्यामुळे जनतेने हे ठरवलं तर लोकशाहीची अंत्ययात्रा होऊ देणार नाही, असा निरोप आम्ही आमचे हितचिंतक संजय पाटील यांनी ती कविता, तो लेख सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर व्हायरल करून जागृती केली आहे। म्हणून त्या लेखावर आम्ही सविस्तर हा व्हिडिओ आणि लेख बनवला आहे, जेणेकरून जनतेच्या हितासाठी, जनतेच्या संरक्षणासाठी, जनतेसाठी चाललेलं सरकार आणण्यासाठी आणि छत्रपतीच्या नावाने चाललेलं सरकार आणण्यासाठी सैनिक समाज पार्टीने त्या लेखाचा मतितार्थ काढला आहे आणि जनतेला आव्हान केलं आहे की हे जे राजकारणात चाललेला आहे, दलबदल चालला आहे, लोकशाहीचा अंत्ययात्रा काढण्याच्या तयारीला लोक लागलेले आहेत, त्यांच्यासाठी आपण खंबीरपणे उभे राहणं गरजेचं आहे आणि लोकशाही वाचवायची आहे, लोकशाही वाचवायची आहे, लोकशाही वाचवायची आहे। ती फक्त आणि फक्त आम समाजातल्या सुज्ञ नागरिकांच्या हातात आहे। म्हणून सुज्ञ नागरिकांनो, लवकरात लवकर लोकशाही वाचवण्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर यावे ही नम्र विनंती। धन्यवाद। भारत वर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। सैनिक समाज पार्टीचा विजय असो।